नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2023. तर पहा मित्रांनो, आज यारो कोल्हापूर आर्मी रॅली या ठिकाणी मित्रांनो भरती झाली. तर आज मित्रांनो 14 डिसेंबरला भरतीचा 4था दिवस होता. तर आज मित्रांनो भरती झाली आणि या ठिकाणी ज्या मुलांचा 14 डिसेंबरला ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव जो आहे मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर 14 डिसेंबरला जे मित्रांनो एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, त्याचबरोबर एका बॅचमधून किती मुलं घेतले, त्याचबरोबर एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग काय देण्यात आला होता, त्याचबरोबर एक्सिलेंटसाठी टायमिंग किती देण्यात आला होता काल आणि सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती देण्यात आला होता, त्याचबरोबर उंची वगैरे किती जे मित्रांनो घेतल्या जात आहे, त्याचबरोबर भरती प्रक्रिया कशा प्रकारे चालू आहे आणि तुम्हाला जे मित्रांनो कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे तर संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 14 डिसेंबरला भरती कशा प्रकारे झाली याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. मेन म्हणजे हेच सांगणार आहे की एका बॅचमध्ये किती मुलं घेतले आणि एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर टायमिंग काय देण्यात आला होता. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आज 4था दिवस होता. तर आज मित्रांनो 14 डिसेंबरला भरती झाली. तर तुम्हाला मित्रांनो चुका कोणकोणत्याने करायचे ते तुम्हाला सांगून देतो. त्या ठिकाणी आज सुद्धा मित्रांनो बऱ्याच मुलांनी चुका केल्या होत्या. तर त्या चुका ज्या होत्या 14 डिसेंबरलाच मुले या ठिकाणी आले होते. तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला यायचं आहे, कारण की काल मित्रांनो 14 डिसेंबरला भरती झाली. तर ते मुलं 13 डिसेंबरला रात्री मित्रांनो 8 वाजतापासून 8-9 वाजतापासून त्यांनी जे मित्रांनो रांग लावली होती. ठीक आहे, रांगेमध्ये उभे होते मित्रांनो. तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला यायचं, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे ही मित्रांनो एक दिवस अगोदर चालू झालेली राहते. ठीक आहे, तर आज मित्रांनो 14 डिसेंबरचं ग्राउंड झालं. तर 14 डिसेंबरची ज्यांची सुद्धा 14 डिसेंबर ज्यांच्या हॉल तिकीटवर तारीख होती ते मुलं जे 13 डिसेंबरला रात्री मित्रांनो 8-9 वाजतापासून ते गेटाच्या आतमध्ये गेलते होते. ठीक आहे, रात्री 7-8 वाजता. ठीक आहे, तर तुम्हाला सांगायचं एवढं, जे पण मुले भरतीला येत असेल यारो कोल्हापूरमध्ये तर एक दिवस अगोदर आहे, जे पण तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख असेल त्याच्या अगोदरल्या दिवशी तुम्हाला भरतीवर यायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी मित्रांनो काल या ठिकाणी रात्री 8-9 वाजतापासून मुलं जे मित्रांनो 13 डिसेंबरला रांगेत लागले होते आणि सर्वात आधी मुलांना आर्मीवाले त्या ठिकाणी गेटाच्या आतमध्ये घेतला जात आहे 9 वाजतापासून आणि त्या ठिकाणी आर्मीवाले 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक करता. एक मित्रांनो आधार कार्ड आणि एक आपलं ॲडमिट कार्ड. तर ॲडमिट कार्डला मित्रांनो फोटो वगैरे चिपकून ठेवा. तर हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला वरतात ठेवावं लागणार आणि हे 2 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आर्मीवाल्यांनी मुलांना जे आहे ग्राउंडच्या आतमध्ये बसून ठेवलं. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवल्या जात आहे. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मित्रांनो काही होत नाही. तर तुम्हाला सांगायचं एवढंच की 12 वाजताच्या अगोदर तुम्हाला जे पण करायचं असेल तर अगोदरच मित्रांनो तुम्हाला करायचं आहे. जेवण वगैरे करायचं असेल तर अगोदरच तुम्ही करू शकता, कारण की हलकंसं जेवण करा त्या ठिकाणी मित्रांनो. तुम्ही जर तुम्हाला भूक वगैरे लागली तर रातचे 7-8 वाजता जरी तुम्हाला भूक लागली तर हलकंसं जेवण करा, कारण की जेवण जर असलं मित्रांनो शरीरामध्ये तेवढीच ताकद बरकरार राहणार आहे. त्याचबरोबर फळ वगैरे खा, कारण की तेवढीच एनर्जी बरकरार राहणार आहे, कारण की 12 वाजेपर्यंत जे त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि बसू ज्या मित्रांनो एनर्जी लो होते. तर सांगायचं एवढंच की शरीरामध्ये जर अन्न असेल फळ असेल तेवढीच मित्रांनो ताकद असणार आहे, तेवढाच ग्राउंडचा परफॉर्मन्स चांगला असणार आहे. ठीक आहे, कारण की 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस मित्रांनो ताकद लागते. तुमचं ग्राउंड मित्रांनो कधी होऊ शकते, 1 वाजता सुद्धा तुमचं ग्राउंड होऊ शकते, 2 वाजता सुद्धा तुमचं ग्राउंड असू शकते, 2:30 वाजता सुद्धा मित्रांनो तुमचं ग्राउंड येऊ शकते. ठीक आहे, तर सर्वात आधी मुलांना 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि जसे 12 वाजले तसे मित्रांनो प्रोसेस चालू झाली रातची. तर सर्वात आधी हॉल तिकीट स्कॅन केलं जातं त्या ठिकाणी सर्वांच्या आणि त्या ठिकाणी मुलांना टप्प्याटप्प्याने जे मित्रांनो समोर बसवलं. तर काल मित्रांनो ज्या मुलांचं ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव तुम्हाला सांगत आहे, कारण की त्यांनी रनिंग काढल्यावर मित्रांनो घड्याळ लावून टायमिंग जे मित्रांनो दुसऱ्या ग्रुपचा काढला होता. ठीक आहे, त्या ठिकाणी 100 मुलांना जे त्या ठिकाणी आणखीन ग्राउंडच्या आतमध्ये नेलं आणि जो 1600 मीटरचा जो ट्रॅक होता त्याच्या अंदर जे मित्रांनो 3 बॅचेस त्यांनी बसवल्या, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या. ठीक आहे, आणि तीनही बॅचमध्ये 100 मुले मोजून 100 मुलांना बसवलं आणि एक बॅच मित्रांनो ते सोडत आहे धावण्यासाठी. तर काल मित्रांनो 14 डिसेंबरला एका बॅचमध्ये 100 मुलं सोडले. काल मित्रांनो 14 डिसेंबरला एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि एका बॅचमधून जे मित्रांनो रनिंग काढणारे मुलं त्यामध्ये 48 मुलांनी जे मित्रांनो रनिंग काढली. तर 100 मुले मित्रांनो काल धावण्यासाठी सोडले आणि 100 पैकी जे मित्रांनो 48 मुलं त्यांनी घेतले. त्यामध्ये मित्रांनो एक्सिलेंटचे
ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढणारे 31 मुलं होते आणि सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढणारे 17 मुलं होते. ठीक आहे. तर टोटल मित्रांनो 48 मुलं काल घेण्यात आले. ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग देण्यात आला होता काल, तर तो ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग होता 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी टायमिंग चालू आहे. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग आहे मित्रांनो 5 मिनिट 20 सेकंड किंवा 5 मिनिट 30 सेकंड एवढा मित्रांनो त्या ठिकाणी दिला जात आहे ॲक्युरेट. ठीक आहे. तर ज्यांनी रनिंग काढली त्यांनीच मित्रांनो घड्याळ लावली होती त्यावेळेस. ठीक आहे. तर काल माझ्या मित्राचा ग्राउंड होतं त्या ठिकाणी, तर त्यांनी घड्याळ लावून जे मित्रांनो टाईम त्या ठिकाणी मुलांचा चेक केला. तर त्यामुळेच मित्रांनो त्यांचा अनुभव तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर काल एका बॅचमध्ये मित्रांनो 100 मुले सोडले आणि 100 पैकी 48 मुलं त्यांनी घेतले. ठीक आहे. तर तुम्हाला मित्रांनो सांगायचं एवढं, जे पण 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत किंवा 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत जेवढे मुलं येणार आहे तेवढे मुलं मित्रांनो ते घेत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो भरती चालू आहे. तर ज्यांनी सुद्धा रनिंग काढली त्यांना आणखीन प्रोसेस त्यांची सुरू झाली. तर त्यांना त्या ठिकाणी मंडपाखाली मित्रांनो बसवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना हातावर शिक्के दिल्या. फर्स्ट ग्रुपवाल्यांनी ज्यांनी रनिंग काढली, ॲक्सिलेंटवाल्यांनी रनिंग काढली त्यांच्या हातावर फर्स्ट ग्रुपचा शिक्का आणि ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का. त्याचबरोबर त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जात आहे आणि त्या फॉर्मला मित्रांनो फोटो वगैरे चिपवायला लागत आहे. नॉर्मल फॉर्म आहे तो, तर सर्वांना लिहिता येणार आहे लक्षात ठेवा. आणि फोटो वगैरे त्या ठिकाणी चिपकावं लागते. हे झाल्यानंतर नॉर्मल फॉर्म आहे आणि हे झाल्यानंतर आणखीन मुलांना टप्प्याटप्प्याने उठवलं आणि त्या ठिकाणी लॉंग जम्प त्या ठिकाणी घेत आहे मित्रांनो. त्याचबरोबर झिगझॅग घेत आहे. त्याचबरोबर उंची काल 168 सेंटीमीटर मुलांची घेतली होती. छातीसुद्धा त्या ठिकाणी मोजल्या जातं 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेतला जात आहे. तर आर्मीचा जे ग्राउंड आहे हे मित्रांनो 100 मार्काचा आहे. तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला 60 गुण मिळणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला 48 गुण मिळणार आहे. ठीक आहे. आणि 10 पुलअप्सचा जर तुम्ही काढला तर तुम्हाला 40 गुण मिळणार आहे. ठीक आहे. तर असं 100 मार्क त्या ठिकाणी 100 पैकी ग्राउंड चालू आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला सांगायचं एवढं, जे पण मुले धावत असेल तर धावताना मित्रांनो ग्राउंडच्या अंदरून धावा, कारण की ट्रॅकच्या अंदरून जर तुम्ही धावले तर ते एवढं अंतर मित्रांनो कमी होणार आहे आणि तुमचा टायमिंग कमी येणार आहे, जेणेकरून तुम्ही ज्या मित्रांनो फसणार आहे त्या ठिकाणी रनिंगमध्ये. ठीक आहे. म्हणजे तुमचं जे मित्रांनो तुम्हाला घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे टायमिंग तुम्हाला जास्त लागणार नाही. तर धावायचं असेल तर मित्रांनो ग्राउंडच्या आतमधून सुद्धा धावा तुम्ही, कारण की ग्राउंडच्या आतमधून धावलं तर तेवढं अंतर मित्रांनो कमी असते ते. ठीक आहे. हे झाल्यानंतर मुलांना आणखीन जे मित्रांनो टप्प्याटप्प्याने उठवलं आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांना बसवलं जात आहे. तर ज्यांनी सुद्धा रनिंग काढली त्यांना मित्रांनो रातभर त्या ठिकाणी थांबावं लागते. लक्षात ठेवा, जे पण मुले गावावरून जात असेल तर जेवणाचा डब्बा वगैरे नाही, त्याचबरोबर चादर वगैरे नाही आणि एखादा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅक सूट वगैरे नाही. ठीक आहे. आणि रनिंग काढल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी घेतलं जातं, थंब वगैरे घेतलं जात आहे. तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट नाही, सरपंचाचा रहिवासी दाखला द्या, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला नाही, त्याचबरोबर 24 फोटो, त्याचबरोबर आधार कार्ड न्या, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टी.सी. न्या, टी.सी. जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, त्याचबरोबर राशन कार्ड न्या, त्याचबरोबर ते कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर डोमिशियल, त्याचबरोबर जे आधार कार्डसुद्धा लागणार आहे, 24 फोटो. बस एवढे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे. आणि मेन म्हणजे नोटरीसुद्धा न्यायचे तुम्हाला. ॲडव्होकेटपाशी ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर ॲडव्होकेटपासून करून घ्या, तहसीलमधली नोटरी चालणार नाही. ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 4था दिवस होता. तर 14 डिसेंबरला आज मित्रांनो अशा प्रकारे भरती प्रक्रिया चालू होती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कोल्हापूर यारो भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.